मित्रांनो, सोशल मीडिया फक्त टाइमपासचं साधन नाही, हे सध्या एका नव्या ट्रेंडने सिद्ध करून दाखवलंय। अवघ्या 3 ते 4 दिवसात इंटरनेटवर एका पक्षाने प्रचंड धुमाकूळ घातलाय, ज्याने थेट जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपला सुद्धा इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या शर्यतीत मागे टाकलंय। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, कोणतंही पेड प्रमोशन नाही, एकही रुपया खर्च न करता मागील अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भाजपला या नव्या डिजिटल पक्षाने मागे टाकलंय, ज्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी। 16 मे 2026 रोजी एका प्रकरणाचा निकाल देताना सरन्यायाधीशांनी काही बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हटलं होतं। या अपमानाचा बदला घेण्यासाठी पुण्यात शिकलेल्या आणि सध्या अमेरिकेत असलेल्या अभिजित दिपके या तरुणाने थेट कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली। तरुणांची हताशा, बेरोजगारी आणि एकूणच सिस्टीम विरोधात मीम्स बनून व्यक्त होणारा हा डिजिटल पक्ष पाहता पाहता एवढा व्हायरल झाला की आज अख्खा देश थक्क झाला आहे। जिथे भाजप 1.5 दशकाहून अधिक काळ सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि त्यांचे इंस्टाग्रामवर 8 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तिथे या कॉकरोच जनता पार्टीने अवघ्या 3 दिवसात तब्बल 10 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्सचा टप्पा पार केलाय। अशा रीतीने आता भाजप नाही तर कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJP हा भारतातला सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे। बाकी तुम्ही सुद्धा या कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य आहात का, हे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।